मित्रांनो, कालच मी एक ब्लॉग बनवला होता, व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओला शीर्षक दिलं होतं, जरांग्यांना करूया जरा नंगे. आणि त्याच्यावर उद्विग्न होऊन, रागवून, रुसून, भडकून बऱ्याच जणांनी कमेंट्स पास केलेले. बऱ्याच जणांचे फोनसुद्धा येऊन गेले. शिव्यागाळ करण्याचा प्रयत्न केलेला. ना की तळागाळातून 4 कार्यकर्त्यांना गोळा करून तो पक्ष निर्माण केलेला आहे, राष्ट्रवादी किंवा ह्या पूर्वीचा पुलोद. म्हणजे ही बांडगुळ, शरद पवार यांच्यासारखी बांडगुळ. फक्त यांनी षडयंत्र रचलीत आणि षडयंत्र रचून काय केलं, राज्य केलं, शासन केलं आणि आपले मतलब साधले. या इंग्रजांनी निर्माण केलेल्या ह्या जाती आहेत. ह्या जातीला खतपाणी सुद्धा ह्याच लोकांनी घातलेत, जे मतलबी लोक आहेत. आपला देश स्वातंत्र्य झाला आहे, नावाला झाला आहे. मानसिकदृष्ट्या तो अजूनही पारतंत्र्यात आहे. शाळकरी मुलं सुद्धा एकमेकाचा द्वेष करायला लागले. म्हणजे मन विभाजित केली. म्हणजे तुम्ही विचार करा, काय ह्या मनोज जरांगेने काय केलं ते. आणि आजही तो तेच करतोय. कारण ज्या प्रकारे तो मागणी करतोय, बिनबुडाची मागणी, ज्याच्यातून काही निष्पन्न होणार नाहीये आणि सर्वश्रुत आहे. म्हणजे असे रातोरात उत्पन्न येतात ते म्हणजे काय आहे, विषवल्ली आहे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक व्यवस्था. मित्रांनो, कालच मी एक ब्लॉग बनवला होता, व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओला शीर्षक दिलं होतं, जरांग्यांना करूया जरा नंगे. आणि त्याच्यावर उद्विग्न होऊन, रागवून, रुसून, भडकून बऱ्याच जणांनी कमेंट्स पास केलेले. बऱ्याच जणांचे फोनसुद्धा येऊन गेले. शिव्यागाळ करण्याचा प्रयत्न केलेला, आव्हान करण्याचा प्रयत्न, दादागिरी करण्याचा प्रयत्न. मित्रांनो, मी त्यांना सांगू इच्छितो, अशा मनोज जरांगेंच्या समर्थकांना सांगू इच्छितो, तुम्हाला कुठे भेटायचं तेवढं सांगा, मी तिथे येतो, तिथे पोचतो. तुमच्यामधली धमक तुम्ही मला दाखवा, माझ्यामधली धमक मी तुम्हाला दाखवा. एक हाडा मासाचा मी एक कोण आहे, कार्यकर्ता आहे, तो म्हणजे शिवसैनिक आहे. आता मी कुठल्याही संघटनेमध्ये कार्यरत नाही आहे, पण एक शिवसैनिक आहे. आणि शिवसैनिक पूर्वीचा कसा होता हे दाखवून देण्याचं धमक आजही आहे. असो, पण आज जो विषय मी मांडतोय तो काय आहे, ह्या व्हिडिओला मी जी काय शीर्षक दिलं आहे ते काय आहे, तर विषवल्ली. मनोज जरांगेंसारखी एक विषवल्ली फोपावते. अशा विषवल्लींना काय केलं पाहिजे, उपटून टाकणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा ह्या ज्या काय विषवल्ली आहेत, ह्या विषवल्ली तुम्ही बऱ्याच माध्यमातून, बऱ्याच ठिकाणातून, काळ वेळ परिस्थितीतून बघितली असतील. तशीच एक विषवल्ली तुम्ही यापूर्वीही बघितली आहे. ती म्हणजे अरविंद केजरीवाल. लोकपाल बिल ह्या विषयातून निर्माण झालेली, त्या आंदोलनातून, अण्णा हजारेच्या आंदोलनातून, त्याच्यानंतर ही विषवल्ली कशी फोपवली, कशा काय ह्या विषवल्लीची पाळंमुळं अगदी पसरली दिल्लीमध्ये आणि आता ती पंजाबमध्ये पसरते, हे तुम्ही बघताच आहात. वास्तवात काय आहे, सत्य काय आहे, ह्या विषवल्लीने काय केलं होतं, लोकपाल बिल, लोकपाल, जनलोकपाल हा भारत वर्षात स्थापन व्हावा, या लोकतंत्रामध्ये त्याचं स्थापना व्हावी असा त्याचा हट्टास होता. मग गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी दिल्लीमध्ये लोक आयुक्त आणला का, लोकपाल आणला का, तर नाही. सुरुवातीला काही महिन्यासाठी तो नियुक्ती केली होती, नंतर तो लोकपाल कुठे गेला. आता पंजाबमध्ये पण ह्यांचंच राज्य आहे, मग तिथे लोकपाल का त्यांनी नियुक्त केला नाही. ज्या आंदोलनामधून तुम्ही आलात, ज्या आंदोलनाची मागणी तीच होती, मग तो लोकपाल गेला कुठे. चला, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस किंवा इतर जे भ्रष्ट पार्टी आहेत त्यांना सोडून द्या, त्यांना लोकपाल आणायचंच नाही आहे, लोकपाल नियुक्त करायचंच नाही आहे. मग तुम्ही आल्यानंतर तुम्ही तो लोकपाल नियुक्त केला का, हा माझा पहिला सवाल आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या सर्व गोष्टीनंतर त्यांनी दिल्लीची काय अवस्था करून ठेवली आहे हे सर्वश्रुत आहे.
असंच आणखीन एक विषवल्ली, ते म्हणजे राकेश टिकेत. ह्या राकेश टिकेत सारखी एक विषवल्ली शेतकरी आंदोलनामधून दिसून आली, तथाकथित शेतकरी आंदोलन. आणि त्यांनी सुद्धा आपली कुवत, आपली लायकी दाखवून दिली. शेतकरी आंदोलनातून काय शेतकऱ्यांचं भलं झालं? काय शेतकऱ्यांचं भलं झालं? ना हरियाणातील शेतकऱ्यांचं भलं झालं, ना त्या पंजाबामधील शेतकऱ्यांचं भलं झालं. जे काय 3 कायदे आणले होते नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी, उद्धार करण्यासाठी, त्यांना सुद्धा निरस्त केलं. आणि तुम्ही विचार करा, याच्यातून शेतकऱ्यांचं भलं होणार होतं. म्हणजे या आंदोलनजीवींनी काय केलं, तर या शेतकऱ्यांच्या जीवावर ते उठले. शेतकऱ्यांना त्यांनी नामोहरण करून ठेवलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घेणं ही गरजेची आहे. तसंच हे मनोज जरांगे, मराठा आरक्षण, मराठा आरक्षण, मराठा आरक्षण, त्यांच्या मागे जी उभी आहे ताकद, शक्ती, ती म्हणजे कोण? तर शरदचंद्रजी पवार. मी कालच्या व्हिडिओमध्ये यांचा उल्लेख नाही केला होता, पण आज करतोय. ही व्यक्ती सुद्धा बाणगुळ आहे. ही व्यक्ती सुद्धा बाणगुळ आहे. या व्यक्तीने सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या मेहनतीवरती राजकीय भवितव्य घडवलेलं नाहीये. त्यांनी सुद्धा काँग्रेसच्या जीवावरती. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही जर त्यांचं राजकीय भवितव्य बघाल तर काँग्रेसच्या जीवावरतीच त्यांनी आपलं राजकीय भवितव्य घडवलेलं आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून काही 4 डोकी एकत्र करून त्यांची मोड बांधून त्यांनी तो पक्ष निर्माण केला, ना की तळागाळातून 4 कार्यकर्त्यांना गोळा करून तो पक्ष निर्माण केलेला आहे, राष्ट्रवादी किंवा ह्या पूर्वीचा पुलोद. म्हणजे ही बाणगुळ, शरद पवार यांच्यासारखी बाणगुळ. फक्त यांनी षडयंत्र रचलीत आणि षडयंत्र रचून काय केलं? राज्य केलं, शासन केलं आणि आपले मतलब साधले. आता या बाणगुळाच्या जीवावरती आणखीन एक बाणगुळ, म्हणजे बघा, या बाणगुळाच्या जीवावरती आणखीन एक बाणगुळ, तो म्हणजे हे मनोज जरांगे. आणि या मनोज जरांगेने जो काय आंदोलन छेडलं होतं, उपोषण केली होती, त्याचा मागचा उद्देश काय? त्यांच्या मागचा एकमेव उद्देश तो म्हणजे समाजामध्ये दुही निर्माण करणं. आणि ती दुही दिसून आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. एका गावामध्ये ओबीसी वेगळे, एका गावामध्ये मराठा वेगळे, तथाकथित मराठा वेगळे, दलित वेगळे, आदिवासी वेगळे. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये एका गावामध्ये दुही निर्माण झाली. जे एकमेकाच्या घरी येत जात होते, एकमेकांच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग होत होते, एकमेकांची विचारपूस करत होते, अशा गावामध्ये दुही निर्माण झाली. एकमेकांच्या मनामध्ये विष कालवलं गेलं. मित्रांनो, काय निष्पन्न काय झालं? निर्माण काय झालं? काय निर्माण झालं? तर हिंदूमध्ये दुही निर्माण केली गेली. लोकतंत्र बचाव, संविधान बचाव या नावाखाली हिंदूंमध्ये दुही निर्माण केलं. त्याच्या मागचा उद्देश एकच, की आपली मतं साधणे, आपलं राजकीय भवितव्य घडवणं, आपला स्वार्थ साधणं. कारण ह्यांचा पक्ष कुठला आहे? लोकशाहीचा पक्ष नाही आहे, तो घराणेशाहीचा पक्ष आहे. आणि घराणेशाहीमधून निर्माण झालेला पक्ष म्हणजे उभाटा म्हणा, काँग्रेस म्हणा किंवा राष्ट्रवादी म्हणा, हा घराणेशाहीमधला पक्ष आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला घराणेशाही दिसून येईल, लोकशाही नाही. जर लोकशाही त्या पक्षामध्ये असती तर शरदचंद्रजी पवार एवढ्या 85 वर्षाचे होईपर्यंत त्याचे अध्यक्ष राहिले नसते. आणखीन कुठल्या तरी एका कर्तृत्ववान नेत्याच्या हातात त्यांनी अध्यक्षपद दिलं असतं. किंबहुना त्यांनी आपल्या त्या अजितदादा पवार पुतळ्याच्या हातात ते दिलं असतं आणि ते त्यांनी निवृत्ती घेतली असती. मग ते अजितदादा पवारांना तो पक्ष फोडावा लागला नसता. म्हणजे पक्ष फोडला नाही तर त्यांना शरदचंद्रजी पवार यांना राष्ट्रवादीमधून बेदखल करावं लागलं नसतं. शरदचंद्रजी पवार यांना राष्ट्रवादीमधून बेदखल करण्या भाग पाडायची गरज नव्हती. जर त्यांना अध्यक्ष बनवलं असतं, त्यांच्या हातात सूत्र दिली असती तर. एवढं वय झाल्यानंतर रोगाने पछाडलेली व्यक्ती अजूनही त्या अध्यक्षपदावर टिकून आहे, अजूनही त्या अध्यक्षपदाला कवटाळू नये, त्या पक्षाला कवटाळू नये. म्हणजे विचार करा, याचा मागचा उद्देश काय? स्वार्थ आणि मतलब. मग अशा व्यक्तींच्या जीवावरती, म्हणजे अशा बाणगुळांच्या जीवावरती आणखीन एक बाणगुळ तयार झालं, ते म्हणजे मनोज जरांगे.
आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, मराठा ही जातच मुळात नाही आहे, कुठेही त्याचा उल्लेख नाही आहे इतिहासात. मराठा हा जो उल्लेख आहे तो मोगलांनी निर्माण केलेला आहे, या आक्रांतांनी निर्माण केलेला आहे, मुसलमानांनी निर्माण केलेला आहे. महाराष्ट्रात राहणारा तो मराठा, मराठी भाषा बोलणारा तो मराठा, म्हणजे तो मग तथाकथित ज्या जाती आहेत या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती अशा म्हटलं जातात, त्या 18 पगड जातीमध्ये मराठा हा उल्लेख नाही आहे. हा उल्लेख मोगलांनी निर्माण केलेला आहे. मग त्या 18 पगड जातीला सुद्धा हे मोगल मराठा म्हणूनच संबोधत होते. या 18 पगड जातीतील प्रत्येक त्या मावळ्याला, त्या लढवय्याला, त्या सैनिकाला मोगल काय म्हणत होते तर मराठा. मित्रांनो लक्षात घ्या. उदाहरणार्थ मी सांगतो, शिवसैनिक आपण म्हणतो, शिवसेनेमधला शिवसैनिक. मग सांगा मित्रांनो, तो शिवसैनिक कुठल्या जाती धर्माचा आहे? तथाकथित जाती धर्माचा आहे? नाही सांगू शकत, कारण तो शिवसैनिक आहे. शिवसैनिक ही जात नाही आहे. मग सांगा, तो शिवसैनिक आहे. तसंच तो मराठा हा सैनिक आहे. कोणाचा? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा. मग तो तथाकथित कुठल्याही जातीचा असो. पण हे जे काय प्रकार करण्याचा प्रयत्न केला ना, त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की जातीमध्ये विद्वेष निर्माण करणे. ज्या काय तथाकथित जाती आहेत, ज्या इंग्रजांनी निर्माण केलेल्या आहेत, त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या मतलबासाठी, स्वतःचं राज्य स्थापन करण्यासाठी, आपला लोकाधिकार निर्माण करण्यासाठी या इंग्रजांनी निर्माण केलेल्या ह्या जाती आहेत. ह्या जातीला खतपाणी सुद्धा ह्याच लोकांनी घातले आहेत, जे मतलबी लोक आहेत. आपला देश स्वतंत्र झाला आहे, नावाला झाला आहे, मानसिकदृष्ट्या तो अजूनही पारतंत्र्यात आहे. कारण अजूनही आपण काय करतोय, त्या तथाकथित जाती कवटाळतोय. अजूनही आपण त्या तथाकथित जाती कवटाळतोय. त्यामुळे अजूनही आपण सांस्कृतिकदृष्ट्या, सांस्कारिकदृष्ट्या आपण अजूनही स्वतंत्र झालेलो नाही आहे. अजूनही आपण पारतंत्र्यात आहोत, त्याच गुलामीच्या मानसिकतेमध्ये आहोत. आणि ह्याच गुलामीच्या मानसिकतेमुळे हे जे काय नेते आहेत, स्वार्थी, मतलबी, भांडगुळ, विषवल्ली, याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो. त्या मनोज जरांगे यांच्या त्यांच्या चाहत्यांना, त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही आपलं डोकं जागेवर ठेवा आणि अशा बिनबुडाचे आव्हान देऊ नका. आपली कुवत, आपली ताकद आधी ती मोजा आणि मग बोला. हिम्मत असेल तर हिम्मत ही त्या आदित्य ठाकरेंनी दाखवली. आपली त्याची लायकी दिसून आली. हिम्मत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा. घेऊन दाखवली. काय आपली लायकी दाखवली? तर कुठेतरी हिम्मत दाखवू नका. आणि तुम्हाला समर्थन करायचं असेल तर सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा. एखाद्याच्या चरणी गुलामासारखं, चाटुकारासारखं आपला मेंदू, आपली सद्विवेक बुद्धी गहाण ठेवू नका, असं माझं या सर्व त्यांच्या समर्थकांना, चाहत्यांना सांगणं आहे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही संघटनेचा असो, कुठल्याही नेत्याचा असो, कोणाचाही समर्थक असो, त्याने आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून विचारपूर्वक निर्णय घ्यायचे, विचारपूर्वक बोलायचं, विचारपूर्वक वक्तव्य करायची. कारण शेवटी ही लोकशाही आहे. इथे हुकुमशाही नाही आहे, इथे राजेशाही नाही आहे, ना की घराणेशाही आहे. ही लोकशाही आहे. आणि ही लोकशाही 2024च्या विधानसभेमध्ये लोकांनी, महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेली आहे, युतीच्या मागे उभं राहून. आणि त्यांच्या लक्षात आलं 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बचाव, लोकतंत्र बचाव अशी काय भूलथाप देण्यात आली, दिशाभूल करण्यात आली, भ्रम निर्माण करण्यात आला. हा भ्रमाचा भोपळा फुटल्यानंतर ह्या जनतेने ते दाखवून दिलं ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. आणि त्याने भूतो ना भविष्यतो असं मतदान करून ह्या युतीला निवडून आणलं. पण युतीला सुद्धा मी सांगू इच्छितो की डोक्यात या यशाची
हे घालून घेऊ नका, मास्क घालून घेऊ नका, जमिनीवर राहा आणि जनतेचा विचार करा. तसा या जनतेने तुम्हाला होतो ना भविष्यतो हा विजय दिलेला आहे, मिळवून दिलेला आहे. शासन तुमच्या हातात दिलेलं आहे, प्रशासन तुमच्या हातात दिलेलं आहे. तर त्या प्रकारे काम करा, जनतेचे प्रश्न सोडवा. अन्यथा तीच जनता तुम्हाला तुमचा जागा दाखवून देईल. जर तुम्हाला ते शीर्षस्थानी बसवू शकते तर तुम्हाला धरून आपटू सुद्धा शकते. आणि मित्रांनो, हीच ती ताकद आहे, ती आहे लोकशाहीची, एका मतदानाची, एका मतदाराची. आणि ही मतदाराची ताकद लक्षात ठेवून तुम्ही राजासारखे वागा, ना की एखाद्या गुलामासारखे, एखाद्या सेवकासारखे. आणि हे जे आहेत ना, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही संघटनेचा असो, तो कार्यकर्ता, नेता किंवा मंत्री संत्री, कोणी, आमदार, खासदार, हे सगळे सेवक आहेत. तुमचे ते गुलाम आहेत, सेवक आहेत. तुमच्या सेवेसाठी ते तत्पर आहेत. तर तुम्ही त्यांच्या मागे गुलाम होऊ नका, तुम्ही त्यांच्या मागे चाटुकार होऊ नका. हे ज्या काही विषवल्ली आता तयार होत आहेत, हा जो मनोज जरांगे नावाची एक विषवल्ली तयार झाली आहे, ह्या विषवल्लीने काय केलं, लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान गावागावामध्ये विष पेरलं, गावागावामध्ये विष पेरलं. आणि गावागावामध्ये विष पेरून त्या गावातील जे काय नागरिक आहेत, जनता आहे, त्यांच्यामध्ये जातींमध्ये विभाजन केलं. मग तथाकथित मराठा, मग तथाकथित तो ओबीसी, तथाकथित तो दलित, तथाकथित आगडा पिछडा, एकमेकाशी बोलणे त्यांनी बंद केलं, एकमेकाशी त्यांनी संबंध ठेवणं बंद केलं. म्हणजे अगदी शाळकरी मुलांपर्यंत हा विषय पोचला. शाळकरी मुलांपर्यंत, शाळकरी मुलं सुद्धा एकमेकाचा द्वेष करायला लागले. म्हणजे मन विभाजित केली, मन विभाजित केली. म्हणजे तुम्ही विचार करा, काय ह्या मनोज जरांगेने काय केलं ते. आणि आजही तो तेच करतोय. कारण ज्या प्रकारे तो मागणी करतोय, बिनबुडाची मागणी, याच्यातून काही निष्पन्न होणार नाहीये. आणि हे सर्वश्रुत आहे, हे सर्वश्रुत आहे. ज्या प्रकारे ती मागणी चालली आहे, ज्या प्रकारे हट्टहास चालू आहे, ज्या प्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय, ह्याच्यातून एक गोष्ट 100% लक्षात येते. त्यामुळे काही निष्पन्न होणार नाहीये, काही याच्यातून कोणाचाही भलं होणार नाहीये. याच्यातून एकच होणार आहे, तर समाजामध्ये दुही निर्माण होणार आहे. जाती फक्त 3 आहेत, एक नर, मादी आणि एक पुरुष, एक स्त्री आणि तृतीयपंथी. एक पुरुष, स्त्री आणि एक तृतीयपंथी, अशा 3च जाती आहेत मनुष्य प्राण्यामध्ये. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि सनातन हा एकमेव धर्म आहे. बाकीचे सगळे जे धर्म आहेत ते तथाकथित आहेत. मग हिंदू धर्म म्हणा, बौद्ध धर्म म्हणा, ख्रिश्चन धर्म म्हणा, मुसलमान धर्म, जे काय धर्म आहे ते तथाकथित आहेत. आणि ते धर्म कशासाठी आहेत, तर राजकीय धर्म आहेत. ते राजकीय प्रस्ताव दाखवण्यासाठी, ताकद दाखवण्याची, क्षमता दाखवण्यासाठी हे सर्व तथाकथित धर्म आहे. धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन धर्म. आणि सनातनवरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता, सनातन समजून घेऊ शकता. सनातन काय आहे, सनातनचं वास्तव काय आहे, ते त्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. त्याची लिंक, त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. महत्त्वाचा विषय काय, तर असे हे जे काय राकेश टिकेत, अरविंद केजरीवाल, हे मनोज जरांगे सारखी जी विषवल्ली जी निर्माण झाली आणि समाजाने त्याला खतपाणी घातल्यानंतर ती मोठी झाली, रातोरात मोठे झालीत. मित्रांनो, लक्षात घ्या, रातोरात कुठलाही आपल्या क्षमतेवरती, आपल्या ताकदीवरती मोठा होत नाही. ही हळद हो गोरं नाही होत. मूल जन्माला घालायला सुद्धा 9 महिने द्यावे लागतात, 9 महिने प्रतीक्षा करावी लागते, सबर धरावा लागतो. एखादी बी पेरली, शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं, मराठा जो स्वतःला समजतोय ना, तो कोण आहे, कुणबी आहे, म्हणजे शेतकरी आहे. त्या शेतकऱ्यांनी बिया पेरल्यानंतर त्या रातोरात मोठ्या होत नाहीत आणि त्याच्यातून फळं येत नाहीत. त्यामुळे त्या तथाकथित मराठ्यांनी लक्षात घ्यावं, आपण कुणबी आहोत, आपण शेतकरी आहोत. तर बियाणं पेरल्यानंतर
पेरणी केल्यानंतर त्याच्यातून उत्पन्न रातोरात येत नाही. म्हणजे असे रातोरात उत्पन्न येतात ते म्हणजे काय आहे, विषवल्ली आहे. ते आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत, दूषित आहेत. म्हणून आपण म्हणतो ना, गावठी भाजी कुठली आहे, गावठी कडधान्य कुठले आहेत, गावठी अमुक काय, गावठी तमुक काय, आपण विचारतो बाजारात गेल्यानंतर आणि त्याला प्रथम प्राधान्य देतो. कारण त्या जो गोष्टी आहेत त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे वाढलेल्या असतात, निसर्गाच्या नियमाप्रमाणे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत अमुक खत घालून अमुक विषय त्याच्यावरती प्रयोग करून त्या निर्माण केलेल्या काही क्षणामध्ये, काही वेळेमध्ये, काही दिवसामध्ये ज्या काय वनस्पती निर्माण होतात त्याच्यातून जे काय उत्पन्न येते ते आपल्या शरीराला, आपल्या प्रकृतीला घातक असतात. या आज आपल्याला समजते. त्यामुळे आताचा शेतकरी सेंद्रिय खताकडे वळलेला आहे, सेंद्रिय शेतीकडे वळलेला आहे, हे लक्षात घ्यावं. त्यामुळे हे जे काय रातोरात मोठे झालेले जे बांडगुळं आहेत, जी काय विषवल्ली आहेत, त्यांना मुळासकट उपटून टाकणं गरजेचं आहे. त्यासाठीच आम्ही व्हिडिओ बनवतो. अरविंद केजरीवाल यांनी काय केलं, काय दिसते तुम्हाला? केवढा मोठा भ्रष्टाचार केला. मी घर घेणार नाही, मी बंगला बांधणार नाही, मी कारमधून फिरणार नाही, मी अमुक नाही करणार, मी तमुक नाही करणार. आपल्या मुलाबाळांच्या शपथा घेतल्या आणि नंतर त्यांनी शिष्यमहाल बघा काय सुखसुविधा निर्माण केल्या तुमच्याच जीवावरती, तुमच्याच पैशावरती. कारण आपल्यासारखे मूर्ख, अतिमूर्ख, आपली सद्विवेक बुद्धी घाण ठेवणारे, आपली बुद्धी अशा नेत्यांच्या चरणी वाहणारे जे काय राजे आहेत, मतदार राजे आहेत, ह्या राजांमुळे त्यांना राजा म्हणण्याची काय आवश्यकता नाही. ते गुलाम आहेत, ते राजा होऊ शकत नाही. कारण राजाला सद्विवेक बुद्धी असते. तो सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपली मतं निर्माण करतो, मतांतर करतो, मतं ठेवतो, मतं मांडतो. तो राजा असेल तर. पण जर गुलाम असेल, चाटुकार असेल, हुजरा असेल, चमचा असेल तर ती सद्विवेक बुद्धी घाण ठेवलेली असते. आता तुम्ही राजे आहात की तुम्ही कोण आहात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. कारण का मनोज जरांगेंसारखी विषवल्ली उपटून टाकणं गरजेचं आहे आणि ती आता उपटून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. जी व्यक्ती त्या पत्र्याच्या खोलीत राहणारी आहे त्या व्यक्तीवरती ह्याच्यातून, त्या पोकलींमधून पुष्पवर्षाव केला जातो रातोरात. चार्टर प्लेनमधून ती फिरते, ती हेलिकॉप्टरमधून प्रवास करते, BMW मधून प्रवास करते. म्हणजे विचार करा, त्यांची जर आता झडाझडती करायला सुरुवात केली ना तर त्यांनी काय माया गोळा केली आहे ती आता नजरेस येईल. त्याचे आता काय चालू आहे, सर्व चालू आहे. काही दिवसातच त्यांची झडाझडती होईल. त्यांचे जे काय खरं रूप आहे ते जगासमोर येईल. पण स्वतःचे हात अडकवून घेऊ नका. त्यांचं समर्थन करता करता, त्यांची चाटोगिरी करता करता, हे लक्षात घ्या. हा मी व्हिडिओ मुद्दाम बनवलेला आहे. मनोज जरांगेंसारखी विषवल्ली उपटून टाकणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? तुमच्या मनात काय भाव निर्माण होत आहे बघा, विचार करा. ही जी का आंदोलनं झालीत या गेल्या 10 वर्षामध्ये, मग ते दिल्लीमधली असतील, महाराष्ट्रामध्ये असतील किंवा अन्य कुठल्या राज्यामध्ये असतील, त्या आंदोलनामधून तुम्हाला एकच गोष्ट दिसून आली असेल, ती म्हणजे एका समाजामध्ये दुही निर्माण करणं आणि हे दुही निर्माण करून आपलं राज्य स्थापन करणं, आपले मतलब साधणं, आपलं हित साधणं. बघा, विचार करा. आणि हिंदूंनी आता किती आपल्यामध्ये दुही निर्माण करायची आहे, किती बटवारा करायचा आहे, किती एकमेकाला वाटायचं आहे, किती वाटाघाटी करायचं आहे, हे आता तुम्ही ठरवा. इंग्रजांनी निर्माण केलेल्या त्या तथाकथित जातीमध्ये अजून आपल्याला वावरायचं आहे, राहायचं आहे, की एक हिंदू म्हणून एकत्र व्हायचं आहे, निर्णय तुमच्या हातात आहे. एक महाराष्ट्रीयन म्हणून एकत्र यायचं आहे, निर्णय तुमच्या हातात आहे. एक मराठी म्हणून एकत्र यायचं आहे, निर्णय तुमच्या हातात आहे. मित्रांनो,
निर्णय घ्या, विचार करा. मी विषय तुमच्यासमोर मांडलेला आहे. मनोज जरांगेंसारखी विषवल्ली वाढीस द्यायची की उपटून टाकायची? तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.